पृथ्वी भावे घे भरारीच्या नवीन आठवड्यातल्या फ्रेश एपिसोडमध्ये आपलं स्वागत. आजच्या एपिसोडमध्ये आपण स्वॉट ॲनालिसिस म्हणजे काय प्रकार असतो हे जाणून घेणार आहोत आणि त्याचबरोबर डिझायनर लेंगा तयार होतानाची प्रोसेसही पाहणार आहोत. सुरुवात करूया या एपिसोडला. आपण आपलं आत्मपरीक्षण केलं पाहिजे असं आपल्या कानावर सतत येत असतं. आपलं आत्मपरीक्षण म्हणजे स्वतःची जवळून आणखीन ओळख करून घेणं, म्हणजेच आपल्या स्ट्रेंथ्स काय आहेत, वीकनेसेस काय आहेत याबद्दल माहिती करून घेणं. यालाच स्वॉट ॲनालिसिस असं सुद्धा म्हटलं जातं. या स्वॉट ॲनालिसिसबद्दल आज आपल्याला गौतमी माहिती देते. आपल्या पर्सनॅलिटीला डिझाईन करण्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट अशी असते की तुम्ही स्वतःला किती ओळखता. आपण स्वतःला जेवढं जास्त चांगलं ओळखतो तेवढी आपण आपली पर्सनॅलिटी चांगली, ऑप्टिमम आणि योग्य प्रकारे वापरू शकतो. सो आज आपण हीच पर्सनॅलिटी स्वतःची काय आहे, कशी आहे ते जाणून घेऊयात एका एक्सरसाइजने, ज्याला आपण म्हणतो स्वॉट ॲनालिसिस. स्वॉट ॲनालिसिसचा मेजर भाग असा आहे की ही एक्सरसाइज तुम्ही एकटे करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या अवतीभोवती कोणी असायची गरज नाही आहे, कोणाची मदत घ्यायची गरज नाही आहे. स्वॉट ॲनालिसिसचा फायदा हा कॉलेजच्या विद्यार्थ्यांना आहे, जॉब करणाऱ्या लोकांना आहे, असे लोक की जे एक नवीन करिअर शोधतात त्यांच्यासाठी आहे, शाळेतल्या मुलांसाठी आहे, किंवा अशा लोकांना ज्यांना डिसिजन घ्यायचं आहे काहीतरी, त्या लोकांसाठी सुद्धा स्वॉट ॲनालिसिस खूप युजफुल आहे. सो स्वॉटचा मेजर पहिला एलिमेंट आहे स्ट्रेंथ. स्ट्रेंथ म्हणजे तुमची असलेली ताकद, तुमच्यामधल्या चांगल्या गोष्टी. तुमच्यामध्ये काय चांगल्या गोष्टी आहेत त्या तुम्ही लिहून काढा. पहिली गोष्ट म्हणजे एक पेपर घ्या आणि त्या पेपरवर या सगळ्या गोष्टी लिहा. सो स्ट्रेंथ्समध्ये तुम्ही एनलिस्ट करा तुमच्या कुठल्या कुठल्या स्ट्रेंथ्स आहेत. बऱ्याच लोकांची स्ट्रेंथ असते कम्युनिकेशन स्किल, कोणाची भाषा चांगली असते, कोणाची कम्युनिकेशन चांगली आहे, किंवा कोणाला ड्रॉइंग चांगलं करता येतं, डान्स चांगला करता येतो, तुमच्या लिडरशिप स्किल्स खूप चांगल्या आहेत. अशी तुमच्यातल्या ज्या स्ट्रेंथ्स आहेत, ज्या तुम्हाला वाटतं त्या सगळ्या स्ट्रेंथ्समध्ये यायला हव्या. नेक्स्ट पार्ट इज वीकनेस. जेव्हा तुम्ही तुमची पर्सनॅलिटी डिझाईन करता तेव्हा तुम्हाला तुमचे वीक पॉईंट्ससुद्धा माहिती हवे. वीक पॉईंट्समध्ये काय काय गोष्टी असू शकतात. तुम्ही अंडर कॉन्फिडंट आहात, तुम्हाला स्टेज फिअर आहे, किंवा तुम्ही लोकांशी बोलताना घाबरता, किंवा तुम्हाला डिसिजन्स घेता येत नाहीत. ज्या पण तुमच्यातल्या वीक पॉईंट्स आहेत ते सगळे वीक पॉईंट्स इथे लिहा. तुम्ही जर एका करिअरच्या दृष्टीने ही एक्सरसाइज करत असाल तर खूप गरज आहे की तुम्ही ऑनेस्ट राहा, स्वतःशी खरं बोला आणि तुमच्या ह्या एक्सरसाइजेसमध्ये तुम्ही खऱ्या गोष्टी लिहा. तुम्हाला याचा नक्की फायदा होईल. वीकनेसेस तुमचे लिहून झाले की येतात अपॉर्च्युनिटीज. अपॉर्च्युनिटीज म्हणजे तुमच्यासाठी मार्केटमध्ये असलेल्या संधी. आता फॉर एक्झाम्पल तुमची 12वीची परीक्षा जस्ट झाली आहे. तुम्ही जर सायन्स बॅकग्राऊंडमधनं बाहेर निघत असाल तर तुमच्यासाठी अपॉर्च्युनिटी आहे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या तिन्ही फॅकल्टीमध्ये. तुम्ही जर आर्ट्स फील्डमधनं बाहेर निघत असाल तर तुमच्यासाठी ज्या अपॉर्च्युनिटीज आहेत त्या पहिले शोधा, इंटरनेटवर रिसर्च करा. ह्या तुमच्यासाठी ज्या अपॉर्च्युनिटीज असतील त्या सगळ्या एनलिस्ट करा ह्या नेक्स्ट पॉईंटमध्ये. जेव्हा तुम्ही कुठला जॉब करत आहात, तुमच्या जॉबमध्ये सुद्धा तुम्हाला तुमची पर्सनॅलिटी अंडरस्टँड करायची आहे. तुम्ही जर मॅनेजरियल लेवलवर काम करत असाल तर तुमच्यासाठी अपॉर्च्युनिटीज काय आहेत. मिडल लेवल मॅनेजमेंट, टॉप लेवल मॅनेजमेंट, लीडरशिप, सुपरवायझर, काही पण तुम्हाला कळायला हवं की तुमच्या अपॉर्च्युनिटीज तुमच्या फील्डमध्ये, तुमच्या स्टडीमध्ये ज्या पण आहेत त्या एनलिस्ट करा. शेवटचा भाग आहे थ्रेट्स. थ्रेट्स म्हणजे धोका. तुम्हाला तुमची पर्सनॅलिटी इम्प्लिमेंट करताना, तुमची पर्सनॅलिटी वापरताना किंवा तुमच्या पर्सनॅलिटीला इम्प्रूव्ह करताना काय काय थ्रेट्स तुमच्या आयुष्यात येणार आहेत या गोष्टींचा आपल्याला आधीच अंदाजा यायला हवा. आता फॉर एक्झाम्पल मी जर 12वीची परीक्षा क्लिअर केली आहे कॉमर्स बॅकग्राऊंडमधनं आणि माझ्यासाठी सगळ्यात मोठा थ्रेट हा आहे की पुढच्या कॉलेजची कट ऑफ लिस्ट हे 85% आहे. माझ्यासाठी हा थ्रेट आहे जर मला मार्क कमी मिळाले आहेत तर. तुमचे थ्रेट्स तुम्ही ओळखायला हवे. थ्रेट्स हे फक्त सोसायटीमध्ये नसतात, लोकांमध्ये पण असू शकतात. तुमच्यासाठी जर कुठल्या प्रमोशनचा एखादा वॉर सुरू आहे ज्याच्यामध्ये तुम्ही आणि अजून एक कॅन्डिडेट तुम्हाला प्रमोशनसाठी तुमच्याच योग्यतेचा व्यक्ती आहे तर तो व्यक्ती तुमच्यासाठी थ्रेट आहे. सो ह्या गोष्टींना एलिमिनेट करण्यासाठी तुम्ही फक्त स्वतःची पर्सनॅलिटी ग्रूम करू शकता. एका पेपरवर जेव्हा तुम्ही या सगळ्या गोष्टी लिहून काढता त्याचा उपयोग एवढाच होतो
की तुम्हाला अंदाजा येतो की तुम्ही तुमच्या आयुष्यात, तुम्ही तुमच्या करिअरमध्ये, तुमच्या जॉबमध्ये एक्झॅक्टली आत्ता कुठे आहात. हा एक्सरसाइज फक्त स्टुडंटसाठी नाही तर जॉब प्रोफाईलवाल्यांसाठी सुद्धा आहे. याचा तुम्ही कसा वापर करायचा आहे ते तुमच्या अनुसार आहे. तुमच्या लाईफमध्ये सध्या तुम्ही कुठे आहात त्यानुसार तुम्ही ही एक्सरसाइज यूज करू शकता. ही एक्सरसाइज तुम्ही सगळेजण घरी नक्की ट्राय करू शकता. खूप सोपं आहे, 10 मिनिटाचं काम आहे. फक्त एकांतात बसा, एक पेपर, पेन आणि क्लिअर माइंड घेऊन बसाल. तुम्हाला या एक्सरसाइजचा किती उपयोग होतो किंवा तुम्हाला ह्या एक्सरसाइजनी काही फायदा होतो का ते तुम्ही आम्हाला कळवू शकता. प्रतिक्रिया आम्हाला कळवा ट्विटर हँडलवर किंवा फेसबुक पेजवर. आम्हाला नक्की आवडेल कळायला की तुम्हाला स्वॉट ॲनालिसिसचा नक्की काय बेनिफिट झाला आहे ते.